नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, प्रसंगावधान आणि यासाठी मिळालेली विचारशक्ती ही प्रत्येकासाठी मोलाचीच असते. हेच सांगणारा आहे आजचा आनंदी कट्टा. ऐकूया याविषयीचीच एक बोधकथा. दोन व्यक्ती आपापसात भांडत होत्या. एक जण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नव्हता. हे बघून दोघंही राजाकडे गेले आणि न्याय मागायला लागले. राजासुद्धा काही निर्णय घेऊ शकला नाही. मग त्यानं एक पत्र देऊन त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठवलं. जेव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिलं तेव्हा त्यातली गोम ओळखून त्यानं त्या दोघांना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करायचं ठरवलं. बुद्धिवानानं धनवानाला म्हटलं, तू समजतोस धन मोठं आहे, तर मग कर आता धनानं आपल्या प्राणांची रक्षा. बघूया होते का. धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. मग त्यानं बुद्धिवानासमोर हार मानली आणि त्याला सांगितलं की तूच आता तुझ्या बुद्धीनं आपल्या प्राणांचं रक्षण कर. मग फाशी देण्याची जेव्हा वेळ येईल त्यावेळी आपण एक काम करायचं. बुद्धिवान धनवानाला म्हणाला, काय तर एकमेकांना आपण पुढे ढकलायचं. पुढचं जे काय होईल ना ते मी सांभाळून घेतो. फाशी देण्याचा दिवस उजाडला. बुद्धिवानानं धनवानाला जसं सांगितलं होतं की एकमेकांना आपण पुढे ढकलायचं, त्याप्रमाणे त्यानं कृती केली आणि दोघं जण धक्काबुक्की करू लागले. तेव्हा रोमच्या सम्राटानं त्यांना कारण विचारलं. यावेळेस बुद्धिवान म्हणाला, महाराज, आमच्या राजाला ज्योतिष्यानं सांगितलंय मी जिथे मरेन तिथे भयंकर दुष्काळ पडेल आणि हा माझा मित्र जिथे मरेल तिथे महामारी पसरेल. त्यामुळे मी मरण्याचा विचार करतोय, कारण लाखो लोक महामारीपासून वाचतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती, पण आमच्या राजानं आमच्या देशावरचं संकट तुमच्या पदरात टाकलंय. आता तुम्ही कोणाला फाशी देता ते सांगा. त्याबरोबर रोमच्या सम्राटानं दोघांचीही शिक्षा माफ केली आणि मग अशा प्रकारे बुद्धिवानानं धनवानाचा स्वतःबरोबर जीव वाचवला. मग आहे की नाही बुद्धीनं केलेला प्रसंगाचा सामना आणि राखलेलं प्रसंगावधान. श्रोते हो, प्रसंगावधान राखणं हा गुण प्रत्येकामध्ये असायलाच हवा. कारण कुठला प्रसंग कधी येईल हे सांगता येत नाही. त्या प्रसंगातून आपल्याला आणि आपल्याबरोबर इतरांना वाचवायचं असेल तर प्रत्येकाच्यात प्रसंगावधान हा गुण असायलाच हवा, हो ना. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.